सर यंदा तुम्ही शिंदे गट इकडे गोव्यात आले आणि यंदा तुम्ही किती सीट लढवणार गोव्यात? ओके. आम्ही आता वर्षभर आम्ही सर्वे करतोय. आम्हाला सर्वेक्षणामध्ये पोषक जे म्हणतात ना आपल्याला फॉर आहेत असे एकंदर 30 विधानसभा काढलेत आम्ही आणि त्याच्यापैकी 20 ठिकाणी आम्ही लढण्याचा संकल्प केलेला आहे. 20 ठिकाणी आमचं दुसरा विषय असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही युती आहे भाजपाबरोबर. महाराष्ट्राच्या बाहेर आमची कुठल्याही राज्यात युती नाही, त्याप्रमाणे गोव्यामध्ये देखील नाही. व आम्ही स्वतंत्र भाण्याने इथे निवडणूक लढणार आणि आम्ही NDAचे घटक आहोत. शिवसेना राष्ट्रीय पातळीवरती आम्ही घटक म्हणून ते राहणारच आहोत, त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. परंतु आम्ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवरती लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 40 सीट गोव्यात नाही 40 नाही, 40 पैकी आम्हाला पोषक आहेत 30 सीटा आम्ही काढल्या आहेत. त्या उमेदवार आता हळूहळू आमचे आणखीन एक 3-4 महिन्यामध्ये आमचे होऊ शकतात फायनल. आम्हाला 30 ठिकाणी आम्ही बूथ यंत्रणा तयार केलेली आहे. आम्ही युवा सेना तयार करणार आहोत. त्याचबरोबर प्रचार यंत्रणा भक्कम करणार आहोत येत्या 2 महिन्यामध्ये. आणि आमच्या पद्धतीने आम्ही गोव्याच्या जनतेची जी काय गरज आहे, विशेषतः भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यानंतर कुळागरं जी सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर होतात त्यांना बंधन झालं पाहिजे. इकडच्या भूमिपुत्रांमध्ये जे अपमानास्पद वागणूक दिली जाते, उत्तरेकडचे लोक इथे येऊन आक्रमण करतात, त्यांना रोखलं गेलं पाहिजे. पर्यटन केंद्र जे आहे हे सृष्टी सौंदर्याने असा हा आमचा गोमंतक आहे, त्याचं भलत्या तऱ्हेचं देशामध्ये रंगवण्याचा प्रयत्न करतात की इथे कॅसिनो काढून हा जुगारी अड्डा आहे, हा दारूबाज अड्डा आहे. हे अशा तऱ्हेचं आमचं चित्र रंगवलं जातं. गोव्याचं आमचं पवित्र चित्र, त्याला आम्ही बंधन घालणार आहे. फाउंडेशन डे वरती तुमचं काय मेसेज आहे? 60 फाउंडेशन डे वरती तुमचं काय मेसेज आहे? कुठलं 60 फाउंडेशन डे वरती तुमचं काय मेसेज आहे? क्षितिज फाउंडेशन कुठे असाल? 60 फाउंडेशन डे आहे, त्याच्यात तुमचा किती मेसेज आहे? हा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मेसेज विचारतो. हां, स्थापना दिवसाच्या फाउंडेशन डे. मला वाटलं फाउंडेशन डे जे आहे ना ते आपलं बाळासाहेबांनी स्थापन केली शिवसेना मुंबईमध्ये. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, संघर्ष करायला लागला, पण मुंबईमधला जो मराठी माणूस होता त्यांच्यावरती अन्याय होत होता. परप्रांतीयाकडून नोकऱ्या त्यांच्या छिनल्या जात होत्या, त्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नव्हता. त्याच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला, आवाज उठवला. ह्याला झाली 60 वर्ष. आता आम्ही गोव्यामध्ये हा पहिला वर्धापन दिन केला, आज मोठ्या प्रमाणात केला. आणि हा केल्यानंतर आमचा सुद्धा त्या फाउंडेशन डेच्या निमित्ताने की गोव्यातल्या तरुण मुलांना, गोव्यातल्या नागरिकांना, गोमंतकवासियांना ह्या त्यांच्या स्वतःच्या गोमंतकात न्याय देणं, त्यांना अन्यायाच्या विरोधात त्यांना ताकद देणं, इकडची कुळागरं जी सेटलमेंट झोनमध्ये जाऊन शेतकरी जे बेकार होणार आहेत त्याला प्रतिबंध घालणं आणि इकडच्या निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र गोयकरांना नोकऱ्यांमध्ये 80% जास्त नोकऱ्या मिळवून देणं हे आमचं काम असतं. किती आमदार तुमचे या येणाऱ्या निवडणुकीला निवडून येणं अशी अपेक्षा आहे? आम्ही अजून काय कॅल्क्युलेशन केलं नाही मॅडम. आम्हाला निवडून लोकांनी दिलं नाही तरी चालेल, पण आम्ही कुठलंही आता आज काय झालं, आज हे बघा तुमचं सरकार आहे, मला माहिती आहे तुम्ही पत्रकार आहेत, 40 सीट आहेत. 40 पैकी 22च्या निवडणुकीत 25 आणि विरोधकाचे 15 आले होते, बरोबर. म्हणजे ताकद समसमान होती सत्ताधारी आणि विरोधकांची. विरोधकांची ताकद जेव्हा समसमान असते त्यावेळेला अंकुश राहतो सरकारवरती.
आता हळूहळू काही लोक सत्ताधारी पक्षात गेले, ते झाले किती 33, विरोधक राहिले 7, म्हणजे आवाज क्षीण झाला विरोधकांचा. परिणाम काय झाला? मनमानी सुरू झाली. आपल्याच मतदारसंघातल्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या, बाकीच्या मतदारसंघातल्या द्यायच्या नाही. आपल्याशी ज्याचं वाकडं आहे त्याची जमीन एंडी झोन करायची, हे सगळे धंदे सुरू झालेले आहेत. कारण निरंकुश सत्ता आणि त्या सत्तेला दाद देण्यासाठी जी ताकद पाहिजे होती सत्तेला आवर घालण्यासाठी, ती विरोधकांची ताकद कमी झाली या गोव्यात. आम्ही ते होऊन देणार नाही. काही माजी आमदार तुमच्या संपर्कात आहेत असे चर्चा आहे, खरं आहे का ते? भेटतात आता ते आणखीन जसा आवाज खास करून आमचा आवाज जसा आणखीन घुमेल ना तसे काही काय पुष्कळ भेटतील. पक्षात वगैरे प्रवेश देण्याचा काही विचार आहे? अजून काय ठरलेलं नाही काय. 6 महिन्यावर निवडणूक व्हायचंय. पण आता वेळ आहे ना, निवडणुकीचं सगळं चालतं राजकारण. लोकसभेला अजून तुमच्या वरात- आयाराम गायाराम शेवटच्या महिन्यात होतात, बरोबर ना? तर 3 झाले तुम्ही ओके. तर 3 झाले तुम्ही इकडे आहे. हा. रिस्पॉन्स कसा होता? 3 दिवस तुम्ही इकडे आहे. हा, आमचा संपर्क चांगला झाला. संपर्क आम्ही ग्रामीण लेवलपर्यंत गेलो. आमचा जवळजवळ आमचा पहिल्या टप्प्यामध्ये 20 विधानसभामध्ये झाला. आमचे सगळे संपर्क प्रमुख जे आहेत मुंबईचे आलेले, त्याच्यामध्ये महिला आहेत 12. आमचे जवळजवळ त्याच्यामध्ये डॉक्टरी केलेले 3 लोक आहेत. IT सेलमध्ये चीफ जनरल मॅनेजर CEO असणारे 2 लोक आहेत. सगळे सुशिक्षित आहेत. त्यांना नोकऱ्या इथे काय नोकरी करायची नाही, निवडणूक लढायची नाही, काय नाही, पण पक्षाचं ध्येय धोरणासाठी ते येतात सगळे.